कसे आहात बालमित्रांनो? सकाळी फिरताना तुम्हालाही तऱ्हेचे पक्षी दिसत असतील की नाही? मी एक पक्षी पाहिला बरं, अगदी हिरवा, असं वाटतं पोपट. दुरून बघा तर पोपटच आहे असं वाटेल. जवळ गेल्यावर कळतं की तो पोपट नसून दुसराच कुठला तरी पक्षी आहे. त्याचा रंग जरी पोपटासारखा असला तरी चोच पोपटासारखी मुळीच नाही, चोच चिमणीसारखी. तर असे अनेक पक्षी दिसतात. एक पक्षी आहे त्याची चोच थोडी लाल असते, मध्ये पांढरा पट्टा, बाकी रंग त्याचं ब्राऊन. असा एक पक्षी आहे टिटवी. हे नाव ऐकलंय का कधी तुम्ही? हा दिसायला छोटासा पक्षी असला तरी मोठे मोठे जनावर सुद्धा घाबरतात, कारण हा आवाजच इतका विचित्र करतो, कर्कश. आणि हा का करतो असा आवाज माहितीये? त्याला आपल्या पिल्लांची, अंड्यांची खूप काळजी असते. अंड्याजवळ किंवा पिल्लांजवळ कोणी आलं तर त्याला पळवून लावायला हा असा कर्कश आवाज करत असतो. आज मी या टिटवी पक्षीचीच एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे बरं का. तुम्ही ऐका हं, आणि अशाच वेगवेगळ्या पक्ष्यांबद्दल माहिती गोळा करायचा प्रयत्न करा. पक्ष्याचं एक वैशिष्ट्य आहे, या पक्ष्याच्या राहण्याच्या जागेवरनं आपण पाऊस यावर्षी कमी पडणार की जास्त हे ठरवू शकतो. जेव्हा हा पक्षी पाण्याकाठी अंड देतो, त्या बाजूला तो आपलं घरटं करतो पाण्याच्या जवळ, तेव्हा पाऊस कमी पडेल. व जेव्हा तो उंच झाडावर अंड देतो, तिथे घरटं करतो, त्यावेळेला पाऊस खूप पडतो अशी मान्यता आहे. शेतकरी पावसाचा अंदाज याच्या घरट्यावरनं लावतात आणि बरेचदा तो खराही ठरतो. ही दोघं आई बाबा पक्षी मिळून आपल्या पिल्लाचा सांभाळ करतात. जेव्हा अंड्यावर त्याला उबवायला बाबा बसलेले असतात, तेव्हा आई पक्षी जातो अन्न गोळा करायला, आणि जेव्हा आई पक्षी अंड्यावर बसली असते तेव्हा बाबा पक्षी जातो अन्न गोळा करायला. तर एकदा काय झालं, असंच एकदा एका टिटवीनी समुद्राच्या काठी अंड दिलं. समुद्राच्या लाटेनी एक अंड आत नेलं. तिला खूप राग आला. तिने समुद्राला म्हटलं, माझं अंड दे. तो म्हणाला, मी नाही देणार. तिला इतका राग आला, तू माझं अंड देत नाही का? थांब, मी तुलाच नष्ट करते, मी तुझंच सगळं पाणी पिऊन टाकते. असं म्हणून ती तिच्या चोचीत जितकं पाणी मावेल तितकं घेत गेली आणि दूर नेऊन टाकत गेली. असं ती खूप वेळ करत राहिली, खूप वेळ. देवाला शेवटी तिची दया आली आणि मग त्यांनी समुद्राला सांगितलं की हिचं अंड परत कर. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल, खरंच एवढूसा पक्षी एवढ्या मोठ्या समुद्राला रिकामं करू शकतो का? मग खरंच असे देव येतात का? या सगळ्या गोष्टीचा जरी तुम्ही विचार नाही केला तरी एक गोष्ट बघा, तिची किती मेहनत होती. अथक मेहनत करण्याची ती तयारी होती, आणि ज्याची तयारी असते अशी खूप मेहनत करण्याची, यश त्यालाच मिळतं. एक अजून हिंदीत म्हण आहे, तुम्ही ऐकली असेल कदाचित तर, करत करत अभ्यास के जडमती होत सुजान, रसरी यावत जात ते सिलपर पडत निशान. म्हणजे दगड पहा किती कठीण आहे आणि त्याच्यासमोर एक दोरी किती नाजूक, पण जेव्हा विहिरीतनं पाणी काढतात, कधी पाहिलं आहे का तुम्ही? आजकाल तुम्हाला तर विहिरीतनं पाणी काढणं माहीत नाही, कारण आपल्याकडे नळाने पाणी येतं. आधी विहीर म्हणजे एक मोठा गड्ढा असायचा, त्यातलं पाणी काढावं लागायचं. एका दोरीला बादली लावलेली असायची, ती टाकायचं, काढायचं मग त्यांनी पाणी. आणि ही दोरी जेव्हा सारखी तिथल्या दगडावरनं घासल्या जायची त्या विहिरीतल्या, तर सारखं सारखं घासल्या जाऊन त्या जागेवर जिथे ती घासल्या जाते एक रेख येऊन जायची पांढरट रंगाची. म्हणजेच दगडासारख्या कठोर वस्तूवर एक नाजूक दोरी रेख पाडू शकते, तर आपल्या प्रयत्नाला यश का नाही मिळू शकत? आलं ना लक्षात? म्हणूनच बालमित्रांनो, कुठलीही गोष्ट अर्धवट सोडायची नाही. सतत प्रयत्न करत राहायचे, तोपर्यंत प्रयत्न करायचे जोपर्यंत यश मिळत नाही. हेच तर स्वामी विवेकानंद सुद्धा सांगतात ना, उत्तिष्ठ जागृत, उठा,
जागे व्हा. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचं ध्येय नाही गाठता येत. काय बालमित्रांनो, आवडली नाही गोष्ट? चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.